निश्चित त्यामुळे एकंदरीतच ज्या प्रकारे आपण हे अपडेट्स पाहतोय की अगदी काही वेळातच ठाकरे कुटुंबीय सगळं या ठिकाणी दाखल होईल। मात्र त्यापूर्वी अमित ठाकरे या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे मातोश्रीवरून, दुसरीकडे शिवतीर्थवरून राज ठाकरे वरई डोमसाठी रवाना झाले आणि अगदी काही वेळातच हे दोन्ही कुटुंबीय खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची इच्छा होती की या दोन्ही कुटुंबियांना एकत्र पाहायला मिळता यावं। लग्न समारंभात जरी हे दोन्ही कुटुंबीय भेटत असले तरी आज कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे दोन्ही कुटुंबीय एकत्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। खरंय, तू जसं म्हणालीस अंकिता की कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आपसुकच तो शिगेलाच पोहोचायला हवा, कारण बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधला जो कोणी शिवसैनिक होता त्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये हीच अपेक्षा होती, हीच आशा होती की हे दोन्ही भावंड एकत्रित यावेत। आणि अखेर आज खऱ्या अर्थानं आजची तारीखही अतिशय रंजक आहे। आजच्याच तारखेला जवळपास हे दोन्ही भाऊ एकत्रित येतात। 5 जुलैची ही तारीख आहे आणि आज 5 जुलै ही एक तारीख जी आहे ही आता प्रत्येक मराठी माणूस आज सणासारखी एखादा सण जसा साजरा करता येईल याच पद्धतीनं आजची ही तारीख, आजचा जो दिवस आहे तो साजरा करेल असं सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हे महिला कार्यकर्त्यांचं आपण खरं तर दृश्य सध्या पाहतोय सिद्धेश की महिला कार्यकर्त्यांनी देखील आता गाण्यावर ठेका धरलेला आहे। आज वाजत गाजत नाचत हा विजयी मेळावा खरं तर साजरा केला जातोय। किशोरी पेडणेकर आपण पाहतोय त्या देखील या कार्यकर्त्यांमध्ये, या महिलांमध्ये सहभागी होत त्यांनी देखील ठेका धरल्याचं पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खरंय, आपण जर काही वेळापूर्वीची जर बातमी बघितली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुद्धा आता या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित करण्याला पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपसुकच आगामी निवडणुकांच्या काळामध्ये ही राजकीय गणितं बदलू शकतात असं सुद्धा बोललं जात आहे। निश्चित त्यामुळे एकंदरीतच खरं तर चर्चा होती की महाविकास आघाडीचे इतर नेते या ठिकाणी दाखल होणार का। मात्र आता जितेंद्र आव्हाड दाखल झाले। मोठी अपडेट, थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची वरई डोम मध्ये एंट्री होईल। नक्कीच, आता त्यामुळे जर हे दोन्ही भावंड आता अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही सेकंदामध्ये इथे दाखल होतील आणि त्यानंतर जी काही गर्जना घुमणार आहे वरळीमध्ये, सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पाहणं, ते ऐकणं हे सुद्धा आता महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक मराठी माणसासाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे। अंकिता, निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या महिला कार्यकर्त्या असतील, पदाधिकारी असतील, नेते मंडळी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मनसेचे नेते या ठिकाणी दाखल होते, मात्र त्यानंतर ठाकरे गटाचे नेते देखील या ठिकाणी दाखल झाले। सर्वात पहिले खासदार संजय राऊत, अनिल परब, आता त्यानंतर इतर देखील नेते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतील आणखी कुठले इतर नेते या विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, त्यामुळे आता प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक मराठी बांधवासाठी, पदाधिकाऱ्यांसाठी आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा क्षण असणार आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, एका विंडोमध्ये आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे शिवतीर्थावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता वरळीच्या दिशेनं रवाना झालेलं आहे। टायमिंग दोघांनीही एकत्रित साधलेलं आहे, त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही सेकंदामध्ये या दोन्ही पक्षाचे नेते, दोन्ही भावंड ही आता वरळीमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आजचा दिवस प्रत्येक जण आवाज कुणाचा? मराठीचा, मराठीचा, मराठीचा। धन्यवाद। त्यामुळे आपण पाहतोय की अवघ्या काही मिनिटांमध्ये आता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। आजचा दिवस जो आहे तो सुवर्ण अक्षरात कोरावा असाच काहीसा दिवस आहे, कारण हे दोन्ही बंधू गेल्या काही वर्षांपासून हे जे नातं होतं ते दुरावलेलं होतं। दोघांच्याही मनामध्ये दोघंही आपण एकत्र आलं पाहिजे अशी काहीशी भावना होतीच, मात्र ती कधी कोणी बोलून दाखवली नाही। मात्र आज खऱ्या अर्थानं याला निमित्त ठरलं ते म्हणजे मराठीचा मुद्दा आणि याच मराठीच्या मुद्द्यावरून आज दोन्ही भावंड आज एकत्रित येत आहेत। निश्चित त्यामुळे कार्यकर्त्यांचा जो गदारोळ सध्या झालेला आहे, कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले, त्यांना शांत करण्यासाठी कुठेतरी आता नेत्यांकडून देखील घोषणाबाजी केली जाते। आवाज कोणाचा? तर आवाज मराठीचा असं म्हणत या ठिकाणी आता संबोधलं जातंय। ना कुठला प्रकारचा झेंडा, हा फक्त मराठीचा अजेंडा, अशा पद्धतीचा नारा सुद्धा आता दोन्ही पक्षाकडून देण्यात आलेला आहे।
काय झालं माहितीये का, यावर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे, वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे. पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे, कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी जणू आज साजरी होते आहे. विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे. तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात, इतक्या प्रेमाने आलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. त्यामुळे यावेळी अनिल गोरे बोलत होते. त्यांनी देखील आता कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जसा शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा होती तशी आता कार्यकर्त्यांना दोन्ही ठाकरे बंधूंची प्रतीक्षा लागलेली आहे. अगदी काही वेळातच या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, मात्र तोपर्यंत काहीशी कळसोसा असं यावेळी आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच आता ठाकरे बंधू काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ते महाराष्ट्राच्या जनतेला काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आता अवघ्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही भावंड आता वरळीमध्ये दाखल होतील. आणि जर आपण वरळी जर बघितली तर वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे. ज्या मतदारसंघामध्ये जेव्हा आदित्य ठाकरे उभे राहिलेले होते तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा त्यांना मदत केलेली होती. त्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिलेला नव्हता असं सुद्धा बोललं जात होतं आणि हे खरंच होतं. आणि त्या निमित्तानं आज याच वरळीमध्ये आज या दोन्ही पक्ष, दोन्ही भावंड, दोन्ही पदाधिकारी हे आता एकत्रित येत आहेत. एक नव्या विचाराची नांदी आज या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या मुद्द्यामुळे या सोहळ्यानंतर आता राजकीय गणित बदलतात का, आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका हे दोन्ही भावंड एकत्रित लढतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अंतर्गत जे वाद होते, हेवेदावे होते, टीकास्त्र होते, दोन्ही पक्षांचा संघर्ष पण महाराष्ट्राने काय आत्ता पाहिलेला नाहीये. गेल्या 2 दशकांपासून महाराष्ट्र या दोन्ही पक्षांचा संघर्ष पाहतोय आणि आता कुठेतरी हे दोन्ही पक्ष, दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येत असल्यानं महाराष्ट्रभरातून या मेळाव्यासाठी या दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता या ठिकाणी दाखल झाली आहे. हे दृश्य पाहते संकिता, हे दृश्य खूप बोलकं आहे. या दृश्यामध्ये जे काही आपण पाहतोय, प्रत्येक मराठी माणूस असेल, प्रत्येक मराठी कलाकार असेल, प्रत्येक मराठी बांधव असेल, प्रत्येक दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती, ती म्हणजे अशी की ह्या दोन्ही भावंडांनी एकत्रित यावं. आज खऱ्या अर्थानं जर बाळासाहेब असते तर हा सगळा जो सोहळा आहे, हे सगळं जे दृश्य आहे ते बघून त्यांना अतिशय त्यांचा अभिमानानं ऊर जो आहे तो भरून आला असता. शिवसेनेला असेल एक नव्या प्रकारची उभारी मिळाली असती, एक नवी चैतन्य मिळणारी ऊर्जा मिळाली असती आणि हा सोहळा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा हा क्षण आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. निश्चित. त्यामुळे आता हे ठाकरे बंधू नेमके कधी इथे पोहोचणार, कधी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार, आज कोण निशाण्यावर असणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल. काही व्यंगचित्र आपण पाहतोय अंकिता की कशा पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही व्यंगचित्र, तुलसी जोशी जे कोणी आहे पालघरचे मनसेचे नेते आहेत, त्यांनी हे व्यंगचित्र आणलेली आहेत, पोस्टर्स आणलेले आहेत. आणि याच तुलसी जोशींनी काही वेळापूर्वी गुणरत्न सदावर्तेंचं सुद्धा एक खास व्यंगचित्र, ठाकरी फटकारे जे आपण म्हणतो ते फटकारे मारण्याचा प्रयत्न या व्यंगचित्रामधून केलेला होता आणि सदावर्तेंना एक प्रकारे उत्तर या मनसैनिकांनी दिलं होतं. त्यामुळे आज ही दृश्य आपण खरं तर पाहतोय. आज मनसैनिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह, वेगळा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते जरी आपण पाहिले, किशोरी पेडणेकर असतील, इतर नेते असतील, अनिल परब असतील, यांच्या चेहऱ्यावर देखील आज वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. मराठीच्या मुद्द्यासाठी या दोघांनी या मेळाव्याचं आयोजन केलं. वाजत गाजत गुलाल उधळत या असं आवाहन या दोन्ही नेत्यांनी, भावांनी केलं होतं आणि त्याला प्रतिसाद देत आज महाराष्ट्राची जनता खरंच खऱ्या अर्थानं म्हटलं तर नाचत गाजत या ठिकाणी दाखल झाली आहे. खरंय. दृश्यांमध्ये आपण पाहतोय की अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेते भरत जाधव हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या अर्थानं मराठी कलाकार
या अखेर सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये पोहोचलेले आहेत. ज्या क्षणाची ज्या मेळाव्याची वाट आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता काही वेळामध्ये वरळी डोम मध्ये येणार आहेत. त्यामुळे आता अवघ्या काही क्षणावर हा सगळा जो मेळावा होता, ज्याच्यावरती अवलंबून हा सगळा मेळावा होता, तो क्षण अगदी जवळ येतोय. कारण उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये दाखल झालेले आहेत. अगदी काही वेळातच राज ठाकरे देखील वरळी डोम मध्ये दाखल होतील. कार्यकर्त्यांना आवरणं मात्र पोलिसांना फार कठीण जाणार आहे. खरं आहे. त्यामुळे आपण जर मगाशीची ती दृश्य बघितली ती त्याच्यामध्ये या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे. शुभम, उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये दाखल झालेत. राज ठाकरेंना आता यायला किती वेळ आहे? अर्थातच बघू शकतो दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत वरळी डोम मध्ये अवघ्या काही वेळात पोहोचतील त्या पद्धतीने माहिती होती. पण मात्र आता असं समजत आहे की राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत वॅनिटी इथे. उद्धव ठाकरे देखील काही क्षणातच तिथे पोहोचत आहेत. अर्थातच 11:30 वाजताची वेळ होती आणि त्या वेळेनुसार दोन्ही नेते जे आहेत तिथे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर पाहायला गेलं तर एक वेगळं दृश्य जे आहे ते सध्या अनुभवाला मिळत नक्की आहे. शुभम, त्यामुळे आता थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार आहेत. उद्धव ठाकरे हे वरळी डोम मध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता निश्चितच अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही सेकंदात या मेळाव्याला सुरुवात होईल आणि प्रत्येक मराठी माणसासाठी हे दृश्य अविस्मरणीय असणार आहे. निश्चित. त्यामुळे हा मेळावा खरं तर वरळी डोम मधला हा मेळावा, आजची तारीख, महाराष्ट्रात आज जे कार्यकर्ते खरं तर या ठिकाणी दाखल झाले ते कधीच विसरू शकणार नाही. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभरातून हा सगळा प्रतिसाद मिळाला होता या मेळाव्यासाठी, हा ऐतिहासिकच म्हणावा लागेल. ही दृश्य आपण पाहतोय. मनसे नेते आता अगदी सज्ज उभे झालेले आहेत आणि आता कधी एकदा हे ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर येतील याची प्रतीक्षा सगळ्यांना लागून राहिली आहे. नक्कीच. त्यामुळे आपण पाहतोय की अवघ्या काही सेकंदामध्ये आता हे दोन्ही बंधू व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर आता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मुद्दा मराठीचा, आवाज फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंचा. हीच एक ललकारी आता प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक दोन्ही पक्षाचे पदाधिकारी हे देत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते आता एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत. या दोन्ही बंधूंना एकाच छताखाली आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, जे कारण ठरलेलं आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त मराठी भाषा. मराठी माणसासाठी अनेकदा या दोन्ही बंधूंची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला की या दोन्ही बंधूंनी मराठी माणसासाठी एकत्रित यावं, मात्र ते काही शक्य झालं नाही. मात्र आता एक मोठी अपडेट येते. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि शेकापचे जयंत पाटील सुद्धा वरळी डोम मध्ये दाखल झाले. ठाकरे बंधू मेळाव्याच्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही सेकंदामध्ये वरळी डोम मध्ये आता दोन्ही ठाकरे बंधूंचं आगमन होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाला, या भाषणांना सुरुवात होईल. दोन्ही ठाकरेंचे बंधू हे मेळाव्याला दाखल झालेले आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी हे दोन्ही बंधू पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि शेकापचे जयंत पाटील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये आता या दोन्ही भावंड जी आहेत ती आता व्यासपीठावरती येतील आणि अखेर सगळ्यांचं जे लक्ष लागलेलं होतं या सोहळ्याकडे, अखेर तो सोहळा जो आहे तो आता खऱ्या अर्थानं सुरू होईल. उद्धव ठाकरे काय बोलणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात, याच्याकडे सगळ्यांनी लक्ष